येस सर. थँक्यू. थँक्यू मॅडम. मी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण पुण्याहून सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपण आपल्या 44व्या पुष्पाला सुरुवात करूया. आणि मी जयश्री पाटील यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करू. धन्यवाद. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. शरणू शरणार्थी. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी जयश्री पाटील कोगनूर सर्व रसिक जिज्ञासू श्रोत्यांचे वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 44 मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी बसव अंडरस्टँडिंग अँड रिसर्च सेंटर पुणे यांच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक, वैचारिक, आध्यात्मिक, प्रबोधनपर विषयावर आभासी व्याख्यान आयोजिले जाते. आजचे व्याख्यान लिंगैक्य शरणी ॲडव्होकेट छाया उमाकांत शेटकार यांच्या स्मरणार्थ शरण डॉक्टर उमाकांत शेटकार यांनी आयोजिले आहे. मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. या मंचावर सर्वप्रथम शरणी विद्याका मगदूम वचन प्रार्थना म्हणतील. त्यानंतर शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण स्वागत प्रस्तावना करतील व व्याख्यात्यांचा परिचय देतील. त्यानंतर आजचा विषय आहे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्राम. आजचे अतिथी व्याख्याते आहेत शरण प्रोफेसर बसवराज कोरे, हे व्याख्यान देतील. त्यानंतर शरण डॉक्टर शशिकांत पट्टण मार्गदर्शन करतील. श्रोत्यांबरोबर चर्चा होईल. कार्यक्रमाची सांगता शरणी दैवशालाताई पाटील यांच्या शरण समर्पणाने होईल. आता मी शरणी विद्याका मगदूम यांना विनंती करते की त्यांनी वचन प्रार्थना म्हणावी. विद्याका मगदूम. दिल्या शब्दाला भंग आणू नये, दिल्या शब्दाला भंग आणू नये, सत्कृत्यानंतर पस्तावू नये रे मना, सत्कृत्यानंतर पस्तावू नये रे मना. दिल्या शब्दाला भंग आणू नये, दिल्या शब्दाला भंग आणू नये, सत्कृत्यानंतर पस्तावू नये रे मना, सत्कृत्यानंतर पस्तावू नये रे मना. सत्संगानंतर वाट फिरवू नये, सत्संगानंतर वाट फिरवू नये, याच काना नाही म्हणू नये पहा, याच काना नाही म्हणू नये पहा, भाष्कळ बड करू नये रे मना, भाष्कळ बडबड करू नये रे मना. कुडल संगाच्या शरणापाशी, कुडल संगाच्या शरणापाशी, पदर पसरून मागावे रे मना, पदर पसरून मागावे रे, कुडल संगाच्या शरणापाशी, पदर पसरून मागावे रे मना. दिल्या शब्दाला भंग आणू नये, दिल्या शब्दाला भंग आणू नये, सत्कृत्यानंतर पस्तावू नये रे मना, सत्कृत्यानंतर, सत्कृत्यानंतर, सत्कृत्यानंतर पस्तावू नये रे मना, सत्कृत्यानंतर पस्तावू नये रे मना.
शरणी विद्याका मगदूम यांच्या वचन प्रार्थनेनंतर आता मी विनंती करते संयोजिका शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांना त्यांनी स्वागत प्रस्तावना करावी आणि अतिथी व्याख्यात्यांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण. शरणो शरणार्थी सर्वांना. डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण पुण्याहून सर्वांचं सहर्ष स्वागत करते. वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 44 होते. हे जी व्याख्यानमाला आहे ही आम्हाला पुरस्कृत केलेली आहे डॉक्टर शेटकर सरांनी. मॅडम लिंगैक्य शरणी ॲडव्होकेट छायाक्का उमाकांत शेटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे व्याख्यान आयोजित केलं आहे. आणि आज या महिन्यामध्ये म्हणजे वर्ष झालं मॅडमला आपल्यातून लिंगैक्य झाल्या, तर त्यांच्या विचारांचा वसा घेऊन आम्ही हे एक व्याख्यान मला पुढे घेतो आहे. आजचे आपले अतिथी आहेत प्रोफेसर बसवराज कोरे सर, जे जालनाहून आहेत. उत्कृष्ट लेखक, ज्येष्ठ वक्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि ते मार्गदर्शक आहेत. तुमचं आणि सहकुटुंब मी सर तुमचं या व्याख्यानमालेवरती, या मंचावरती, विचार मंचावरती स्वागत करते. आणि आपल्या इथं जमलेल्या सर्व भारतीय बंधू भगिनींनो आणि बसव भक्त इथे जे जमलेले आहेत त्या सर्वांचं मी इथं आपल्या व्याख्यानमालामध्ये सहर्ष स्वागत करते. आजचा जो विषय आहे तो जरा वेगळा आहे, वेगळ्या वाटेने चालणारा आणि आपल्या सर्वांच्या आवडणारा प्रीतीचा विषय आहे, उत्साहाचा विषय आहे. म्हणजे भारताचा स्वातंत्र्याचा लढा आणि मुक्ती स्वातंत्र्य, मराठवाडा मुक्ती दिन किंवा मुक्ती संग्राम. हा विशेष म्हणजे आता स्वातंत्र्य म्हटलं आधी मला सर्वात आधी आपल्या विद्याकांनी जे वचन गायलं त्याच्यासाठी उत्कृष्ट वचन आज ताईने गायले. महात्मा बसवण्णांचं जे वचन आहे त्या वचनामध्ये महात्मा महापुरुष झाले, त्यांनी आपल्या समतेसाठी, न्यायासाठी लढा लढलेत. तर त्यांचं सत्वचन जे आहे, तर महावीर, महात्मा बुद्ध, तथागत बुद्ध, महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आणि त्यांनी आपल्याला हे सगळा जो लढा आहे, हा संग्राम म्हटला की ह्या सगळ्यांनी आपापल्या वेगवेगळ्या कालानुसार लढा दिलेला आहे. तो संग्राम शब्द जो येतो तो आपल्याच माणसांविषयी बरोबर आहे, आपल्या जुन्या सनातनी रूढीं अगेन्स्ट आहे, परकीय सत्तांविरुद्ध आहे, आणि हा वेगवेगळा लढा आहे. तर हा लढा जो आहे हा खूप विशेष करतो. तर त्यातल्या 2 ओळी, एक सुंदर कविता इथं सादर करते म्हणतात, त्याचा आशय सांगते फक्त. स्वातंत्र्य दिन म्हटला की आठवतो त्याग आणि संग्राम. स्वातंत्र्य दिन म्हटला की आठवतो त्याग आणि संग्राम. मनात पेटते क्रांतीची धगधगती मशाल. अनेकांच्या बलिदानातून मिळाले स्वातंत्र्य. गुलामगिरी नष्ट करून सुरू झाले मानवतेचे नवीन पर्व, नवीन आशा, नवीन आकांक्षा. संकल्प करूया, समृद्ध करूया या भारतभूमीला. तर सर्वांनी आपल्या या जात, लिंग, समाज जो विरहित करण्याची गरज आहे, जे 12व्या शतकात महात्मा बसवण्णांनी आपल्याला सांगितलं. आणि या मंचावरून आम्ही आपलं कन्नडमध्ये असलेलं बसव मंच जे साहित्य आहे ते आपण मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. त्याचा अनुवाद असतो, त्याची चर्चा असते. आणि प्रोफेसर बसवराज कोरे सरांनी आपलं हे मंचावरती दुसऱ्यांदा आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे तुमचं पण स्वागत सर. आपल्या महिन्याच्या पहिल्या शनिवारी आम्ही हा कार्यक्रम घेतो आणि तो सायमल्टेनियसली रेकॉर्ड होत असतो की जेणेकरून आपण युट्यूब वरती टाकू शकतो. आता जर भारतावरती डच, पोर्तुगीज, मोगल सल्तनत आहेत किंवा परकीय इंग्रज आहेत, या बऱ्याच परकीय सत्तांनी आक्रमण केलेलं आहे. तर बरीच वर्ष भारत हा गुलामगिरीत राहिला होता. पण त्याच्या आधी म्हणजे 11व्या-12व्या शतकामध्ये बसवण्णांनी संग्राम केला, आपल्याच लोकांविरुद्ध लढायला शिकवलं. आणि महानवमी, आता जी दसरा झाला तर त्या दिवशी शरणांच्या कत्तली झालेल्या आपल्याला माहिती आहे. म्हणून मरण झालं आपल्या लिंगायतांमध्ये. आपण म्हणतो की ही महानवमी म्हणून साजरा करा, की त्या दिवशी त्यांनी पहिला आंतरजातीय विवाह लोकांच्या दृष्टीने असेल पण त्यांना त्यांची कत्तल घडवली होती. नंतर बुद्धांनी आणि हा 2 ऑक्टोबर हा सर्वांसाठी अतिशय आवडीचा दिवस आपण म्हणतो की तो आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, नंतर लाल बहादूर शास्त्री जे पूर्व पंतप्रधान होते भारताचे, त्यांची जयंती आपण साजरी करतो. अशा सर्व महापुरुषांना मी इथं नमन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य होतं की मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मी मरणार नाही. आणि म्हणून त्यांनीही तो दिवस
त्यांनी जो आहे तो बौद्ध धर्म स्वीकारला. तर अशा बऱ्याच विषयांचे, बऱ्याच महापुरुषांचे हा सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा महिना आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि सरांशी बोलताना एक लक्षात आलं की आपण 15 ऑगस्ट 1947 दिवशी भारत स्वतंत्र झाला ब्रिटिशांविरुद्ध लढून. भारतभर सर्व गावात, तालुक्यात, सर्व जिल्ह्यामध्ये आपला तिरंगा झळकला. पण फक्त 3 संस्थानं अशी होती की जिथं हा तिरंगा झळकला नाही. लोकांचा आनंद, त्यांना उत्सव साजरा करता नाही आला. तर त्यातलं एक आहे निजाम. त्या निजामाविरुद्ध जो लढा आहे तो त्यांना परत एका वर्षानंतर म्हणजे 1948 मध्ये ते स्वातंत्र्य झाले किंवा भारतात विलीन झाले. आणि तो लढा आज बसवराज कोरे सर आपल्याला सांगतील. आणि त्यांचं मी इथं परत स्वागत करते की त्यांच्याशी बोलताना मला एक गोष्ट जाणवली. सर म्हणाले भारत तिरंगा होता 15 ऑगस्टला 1947 साली, पण आमच्याकडे अजून हिरवा झेंडाच होता. ते ऐकूनच माझं मन खूप सुन्न झालं की भारत म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला कसं लढावं लागतं. तर हा जो संग्राम आहे तर त्याच्याबद्दल सरांची मी इथं थोडासा अल्प परिचय करून देते. त्याबद्दल सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सरांचं नाव बसवराज कोरे सर. जन्मगाव हरंगुळ, जिल्हा लातूर. 1957 मध्ये सरांचा जन्म. शालेय शिक्षण सरांचं हरंगुळ इथेच झालेलं आहे. उस्मानाबाद जो पूर्वीचा होता. महाविद्यालयीन शिक्षण दयानंद कला महाविद्यालय लातूर. नंतर पीयूसी ते MA मराठी सरांचं तिथं शिक्षण झालंय. वारकरी संत साहित्यातील समाजदर्शन या विषयावर संशोधनासाठी पूर्वीच्या मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात ते 1980 ते 83 पर्यंत होते. नंतर नोकरी निमित्त ते 83 ते 2017 पर्यंत जालना येथे मत्सोदरी शिक्षण संस्थेच्या जालना येथील महाविद्यालयात मराठी विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्य केले. साहित्य विषयात सर कथा, कविता, ललित लेख इतर विषयांवर सातत्याने लेखन प्रकाशित झाले आहेत. अनेक संमेलने, चर्चासत्र यामध्ये सहभागी केलेले. सरांचं आकाशवाणी, औरंगाबाद, पुणे, परभणी, सांगली केंद्रावरून 200हून अधिक कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत. दूरदर्शन आणि इतर खासगी चॅनलवर अनेक व्याख्याने झालेले आहेत. सरांचं BA साठी शब्दशिल्प कवितेचे संपादक आहेत. MA मराठी प्रथम वर्षासाठी मन्मथ स्वामी गाथा संपादक आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या जालना शाखेत सचिव आणि अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष कार्य केले. यशवंतराव चव्हाण साहित्यिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान जालना कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र शरण साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सदस्य, सचिव आणि अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष कार्यरत आहेत. सरांनी इथं विशेष करून सांगावं वाटतं की सरांनी डॉक्टर दाभोळकर सरांच्या बरोबर बरेच कार्यक्रमामध्ये सरांचा मी फोटो बघितलेला आहे. त्याविषयी सर आपल्याला मार्गदर्शन सांगतीलच. महारोगी सेवा समिती आनंदवन म्हणून इथे काम केले. श्रमश्री बाबा आमटे यांच्या भारत जोडो अभियानातील कार्यकर्ते. साने गुरुजी कथामाला, आंतरभारतीय संघटना, राष्ट्रसेवा दलात अनेक वर्ष कार्यरत व्यसनमुक्ती अभियान, संपूर्ण साक्षरता अभियानातील कार्यकर्ते. याशिवाय अनेक उपक्रमातून सर सहभाग झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आहेत. खूप मोठ्या प्रमाणात सरांनी आपलं आपल्या कार्यकाळ समाजासाठी उपयोग केला आहे. आणि आत्ताच म्हणजे सरांचं विशेष म्हणजे जालना जेलमध्ये, कारागृहामध्ये तिथं गांधी शांती परीक्षा पुस्तक त्यांनी वितरण केलेलं आहे. आणि गांधी विचारातच उज्ज्वल आशेचा किरण असं म्हणत सरांनी त्यांनाही मार्गदर्शन दिलेलं आहे. सर, इथं तुमचं या मंचावरती स्वागत आहे. आणि इथं मी सर्वांचं स्वागत करते सहृदय. आणि हा मंच आपणास खुला आहे असं सांगून मी इथं थांबते. धन्यवाद. आजचे अतिथी व्याख्याते शरण प्रोफेसर बसवराज कोरे यांना मी विनंती करते की त्यांनी व्याख्यान सुरू करावे. बसवराज कोरे सर. म्यूट ಆಗಿದೆ ಮೇಡಮ್ ಸರ್. सर म्यूट झालाय तुमचा. ಸರ್ ಮ್ಯೂಟ್ ಆಗಿದೆ ಸರ್.
नाही, ट्राय करतायत. हा, आता झालं. आता येतो का आवाज? आता येतोय आवाज सर. बोला सर, आवाज येतोय. शरणार्थी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि या गुगल मीटच्या माध्यमातून आपण बऱ्याच वर्षांनी, कालमध्ये कोरोनाच्या कालखंडामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये या माध्यमाचा वापर होत होता. आता ऑफलाईन कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. पट्टन मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, ज्यांनी स्वागत गीत म्हटलं, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे, ते सर्वांचे मी प्रथमतः आभार मानतो. त्यांनी या पद्धतीच्या या विषयावर या कार्यक्रमाला या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि मला या कार्यक्रमासाठी बोलावलं. देशात आणि राज्यात आणि आमच्या मराठवाड्यामध्ये जे जे महात्मे होऊन गेले, देशातल्या महात्म्यामध्ये आणि महात्मा गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी यांच्या सर्व क्रांतिकारकांचा आपण उल्लेख करूया. मराठवाडा हा साधू संतांचा विभाग म्हणून ओळखला जातो. संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, वीरशैव संतांमध्ये लक्ष्मण महाराज, मन्मथ स्वामी असे अनेक संत मराठवाड्यामध्ये होऊन गेलेले आहेत. विषय एक जिज्ञासेचा म्हणून पट्टन मॅडमनी मला तो सांगितला. माझे गुरुवर्य GM मंगलगे सर 100 वर्ष नुकतेच पूर्ण झाले आणि त्यांनी त्याच मराठवाडा मुक्त नव्हता त्यावेळेला, देशाला स्वातंत्र्य मिळालं असतानाही त्यावेळेला ते मला इयत्ता 8वीला शिकवायला होते. आणि मी जेव्हा कळालं मला की सर आहेत म्हणून, तेव्हा मी सरांशी गेलो, बोलताना सरांकडून कळलं त्या काळातल्या मराठवाड्यामध्ये त्यांचा शिक्षणाचा संघर्ष कसा होता. उस्मानिया विद्यापीठ जरी स्थापन झालेलं असलं तरी सरांचं शालेय शिक्षण आणि ते शिक्षण घेण्यासाठी, परीक्षा देण्यासाठी हैदराबादला जावं लागलं. पहिली नोकरी सुद्धा त्यांची हैदराबादलाच झाली आणि त्यानंतर हळूहळू ते तुळजापूर, उस्मानाबाद मार्गे लातूर, मी ज्या गावामध्ये शिकलो त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून आले. आणि म्हणून मराठवाड्याचा संघर्ष काय होता याच्यावर आम्ही चर्चा केली आणि स्वतः मी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या संदर्भामध्ये जी व्याख्यान मला व्हायची, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे मेळावे व्हायचे, त्या मेळाव्यामध्ये जे मला जवळपास 1972च्या नंतर मला थोडं समजत होतं. त्याच्या अगोदर मला काही फारसं समजत नव्हतं. परंतु 1947ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं. संबंध देशभर तिरंगा फडकला, पण आम्ही मात्र मराठवाड्यातले जे 5 जिल्हे आहेत त्यामध्ये लातूर आहे, बीड, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तो जिल्हा औरंगाबाद मध्ये होता आणि लातूर हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होतं. अशा पद्धतीचा हा मराठवाडा तिकडे तडवळे पासून, उस्मानाबाद जिल्ह्यातला अर्धा भाग तडवळे पासून इकडे बार्शीच्या अलीकडे आणि इकडे वैजापूरच्या, औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूरची बाउंड्री आणि विदर्भाच्या भागांमध्ये पारद वगैरे हा भाग आणि तिकडे नांदेड वगैरे, किनवट वगैरे हा भाग, हा संबंध मराठवाडा होता. आणि हा मराठवाडा हा निजामच्या राज्यात असल्यामुळं स्वतंत्र मराठवाडा म्हणून याची ओळख फार कमी होती. निजाम सरकारच्याच दरबारात असलेला, आधिपत्यामध्ये असलेला हा भाग होता. इथलं शिक्षण, इथलं सामाजिक जीवन, इथलं धार्मिक जीवन हे संपूर्णपणे निजामच्या
रीतिरिवाजाप्रमाणे आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार चालत होतं. शालेय शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे त्या काळात शिकत होते त्यांचे अनुभव बघितल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही ज्या शाळेत शिकलो ते शाळेला मद्रसा म्हणायचे. तर मग काही दुसरा शब्द त्याला फोकानी असाही होता. त्यानंतर जे काही उर्दू मद्रसा मोठ्या प्रमाणात होते, मराठी मद्रसा होते आणि यामध्ये मराठी हा विषय मुख्य नसून उर्दू हा विषय मुख्य होता. शासनाची भाषाच उर्दू होती, शिक्षणाची प्रमुख भाषा ही उर्दू होती. त्यासोबतच मराठी, इंग्रजी, इतर जी काही भाषा आहेत त्या भाषा शिकवल्या जायच्या. त्यामध्ये गणित होतं, विज्ञान होतं, भूगोल, इतिहास हे सगळे विषय त्या काळामध्ये होते. आणि या पद्धतीनं जो पोशाख ज्याला युनिफॉर्म अलीकडच्या काळात आपण जे युनिफॉर्म घालतो तो नव्हता. त्या काळात सर्व विद्यार्थ्यांना एकच युनिफॉर्म होता, तो म्हणजे पांढरा पायजमा, पांढरा कुर्ता आणि टोपी. जे हिंदू मंडळी त्या पद्धती गोल प्रकारची टोपी घालत नसत, परंतु प्रार्थना हे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये धार्मिक स्वरूपाचा कार्यक्रम झाल्यासारखाच सगळीकडे होता. हिंदूंच्या देवळावरती, हिंदूंच्या सणावरती, हिंदूंच्या सर्व वैयक्तिक ज्या गोष्टी आहेत त्यावरती थोडीफार बंधनं सुरू झालेली होती. त्या काळामध्ये मोहरम साजरा व्हायचा. गावोगाव डोले बसायचे, सवाऱ्या बसायच्या, 15-15 दिवस धुले खेळायचे. आम्ही सुद्धा लहानपणी 15 दिवस धुला खेळलेला आहे, हशेरी हुशेरी धुला म्हणून. आणि 12 माह की 2 4 दिन अशा पद्धतीच्या घोषणा त्या काळात असायच्या. त्यानंतर शेवटच्या दिवशी त्याला डोलेचं विसर्जन असायचं. एक डोला विसर्जित करायचा आणि दुसरा जो आहे तो उतरून ठेवायचा. सवाऱ्या नाचत असतात. आता आम्ही खांदे द्यायचे त्या डोल्याला. आम्ही जेव्हा आमच्या गावात फिरत असताना हिंदूंचे असो बाकी असो सर्वांनी आमच्या पायावरती पाणी टाकायचं. कारण गाव हिंदू असल्यामुळं, डोले आम्ही घेतल्यामुळं, हे खांदेकरी असल्यामुळं आम्हाला कळशीने आंघोळ घालायचे आणि त्या डोल्याला कुंकू लावायचे. तर म्हणजे हा वेगळाच प्रकार होता. हिंदू मुस्लिम ऐक्याचाच भाग म्हणता येईल. 7-8 दिवस वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम व्हायचे, सोंग व्हायची, नाटकं व्हायची, मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण निजामी राजवटीचं आणि निजामी जीवन पद्धतीचं वातावरण या ठिकाणी होतं. देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्याची चळवळ 1857च्या बंडापासून झाली. 1857 ते 1947 हा त्यांचा एकंदरीत संघर्षाचा कालखंड होता. 1935-36च्या दरम्यान ज्यावेळेस हिंदू आणि मुस्लिम धर्मावर आधारित राष्ट्राची निर्मिती करावी का या संदर्भामध्ये जी काही चर्चा सुरू झाली, त्यामध्ये हिंदू महासभा आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये त्या काळात चर्चा होत. आणि 1941-40च्या दरम्यान हिंदू महासभेनं सुद्धा याला मंजुरी दिलेली होती. आणि ती घटना घडण्याचं कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिमांच्या बद्दल समज गैरसमज आणि आपसामध्ये वाद संवाद होत राहायचे. परंतु राज्य इंग्रजांचं होतं. इथे मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजी शाळांचं उपयोग फुटलेलं होतं. चर्चेस मोठ्या प्रमाणामध्ये होत्या. हे वसाहतवाद्यांचंच राज्य असल्यामुळं इंग्रजी भाषेला त्यांनी जास्त प्राधान्य दिलेलं होतं. शाळांमधून मेकाले साहेबांची शिक्षण पद्धती आपल्याकडे अंमलात आणलेली होती. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावरच परिस्थिती बदलली आणि या बदललेल्या परिस्थितीचा परिणाम असा झाला
की या देशाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यायला काही हरकत नाही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटने एक ठराव घेऊन टाकला की भारताला स्वातंत्र्य द्यायला हरकत नाही, दिले जावे. आणि त्या पद्धतीनं तो लढा थोडासा तीव्र झाला आणि तो 1942च्या लढ्यामध्ये गांधींनी आक्रमक भूमिका घेतली. चले जावचा लढा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरला, संबंध देशभर पसरला. त्यामुळं तळागाळातली लोक आपसात जातभेद सगळं विसरून, पंथ धर्म विसरून भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये तयार झाले. आणि 15 ऑगस्ट 1947च्या दरम्यान जेव्हा या देशाला स्वातंत्र्य द्यायचं होतं त्यावेळेला जिना साहेबांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली. अजूनही काही लोकांना त्यांनी भडकावलेलंच होतं की तुमचं खलिस्तान असेल किंवा दलिस्तान असेल असे वेगळे राष्ट्र निर्माण झाले पाहिजेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानावे लागतील की त्यांनी त्या पद्धतीला ते बोलले नाहीत किंवा त्या पद्धतीनं ते गेले नाहीत. परंतु जिना साहेब मात्र त्यांनी धर्मावर आधारित अशा पद्धतीचं राष्ट्र निर्मितीची मागणी केली आणि ती मागणी पूर्ण झाली. म्हणून 15 ऑगस्ट 1947ला भारतातल्या दिल्लीला लाल किल्ल्यावरती तिरंगा फडकत होता आणि तिकडे रावळपिंडी कराचीमध्ये पाकिस्तानचा स्वतंत्र हा झेंडा त्या ठिकाणी फडकला गेला आणि फाळणी हे या देशाची झाली. फाळणीचे प्रसंग फार भयानक आहेत. त्याच्यावरच स्वतंत्र एखादं व्याख्यान होऊ शकतं अशा पद्धतीचे प्रसंग आहेत. या देशातली बरीचसे लोक तिकडे गेली, तिकडची बरीचसे लोक इकडे आले. धर्मावर आधारित ही फाळणी असल्यामुळं खूप हाल झाले. रक्तरंजित क्रांती म्हणता येईल त्या पद्धतीची रक्तरंजित क्रांती झाली आणि आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड झाली. देशाचे गृहमंत्री म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांची निवड झाली आणि स्वतंत्र भारत हे अस्तित्वात आलं. परंतु आमचे जे 5 जिल्हे होते मराठवाड्याचे, ते 5 जिल्हे मात्र भारतामध्ये सहभागी नव्हते. बाकी संबंध देशावरती तिरंगा झेंडा फडकत होता. परंतु आमच्या औरंगाबाद राजधानीचं ठिकाण मराठवाड्याच्या, लातूर असेल, उस्मानाबाद या सर्व ठिकाणी तिरंगा झेंडा नव्हता. त्या ठिकाणी हिरवा झेंडा होता. आणि आमचं जे सरकार होतं ते आमचं सरकार हे निजाम सरकार होतं. म्हणून ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केले, मेहनत केली आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याबद्दल आपल्याला आदरच व्यक्त करावा लागतो. भारत भूमीशी स्वतंत्र करण्या थोर महात्मे आले पुढे, क्रांती करूनी भारतात या दिली घोषणा चले जाव, इंग्रज सत्ता मोडून तोडून करूया तुकडे तुकडे, हद्द पार करूनी हतुलन देऊ, भारत निशान हे गगडी चढवू, जय हिंद जय हिंद जय हिंद. लढत लढतची झुंज करूनी, लढत लढतची झुंज करूनी, प्राणदयानी वाहिला, भारताच्या थोर वीरानो तुम्हालाच पहिला, घ्या मानाचा मुजरा, घ्या मानाचा मुजरा. देशाला स्वातंत्र्य मिळालं. आमचा पुन्हा संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला. मराठवाड्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सुरू केला. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे पासून अनेक आमचे त्या काळातले जे योद्धे होते ते एकत्रित आले आणि संबंध मराठवाड्यावर एकदम उठाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याला सांगायला हरकत नाही, निजाम सरकार आणि त्या काळचे शेवटचे जे निजाम होते मीर उस्मान अली खान सिद्दीकी, त्यांनी 1886 ते 24 फेब्रुवारी 1967
हा त्यांचा कालखंड आहे निजामचा. परंतु 1911 ते 1948 हे त्यांनी राज्य केलेलं त्यांचा कालखंड आहे. आणि हे जे निजाम होते, हे निजाम हे 7वे निजाम होते. याच्या अगोदर यांच्या 6 पिढ्या या ठिकाणी या मराठवाडा आणि तेलंगणाचा भाग आणि कर्नाटकाचा काही भाग हा स्वतंत्र हैदराबाद संस्थांमध्ये सामील होता. या सर्व विभागावरती त्यांचं राज्य होतं, त्यांचं शिक्षण होतं, त्यांची सगळी व्यवस्था होती. आणि त्यांच्या कलानुसार खरं म्हणजे ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूच्या विनंतीनुसार ते सहभागी होण्याच्या तयारीत असताना सुद्धा त्यांचे जे एक सरदार, ज्याला आपण एक स्वातंत्र्य लढा ज्यांनी उभा केला होता रजाकार नावाचा, ते काशिम रजवीची रजाकार नावाची संघटना होती. आणि हे जे निजाम सरकार आहे, निजाम सरकारला हुजुरे निजाम शब्द वापरायचे. त्यानंतर भाषेच्या आधारावर हैदराबाद संस्थांचे विभाजन झाले आणि त्या विभाजनामध्ये काही भाग कर्नाटकमध्ये गेला, काही महाराष्ट्रामध्ये गेला आणि काही तेलंगणामध्ये राहिलेला. अशा पद्धतीचा हा सगळा भाग होता. परंतु रजाकारांची चळवळ हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करण्यामध्ये काशिम रजवीचा सहभाग होता. हा काशिम रजवी लातूरचा राहणारा, आजही आपण लातूरला गेला तर तहसीलच्या बाजूला त्याचा पडका वाडा आहे, दगडी बांधकाम केलेला वाडा अजूनही आपल्याला पाहायला मिळतो. काशिम रजवी यांनी ते संघटना उभी केली. त्या जी रजाकार संघटना आहे, या रजाकार शब्दाचा अर्थ स्वयंसेवक. आता स्वयंसेवक म्हटल्यानंतर ही प्रेरणा कुठून मिळाली असावी? इकडे राष्ट्रीय स्वयंसेवक आणि इकडे निजाम राज्य टिकलं पाहिजे यासाठी उभं राहिलेले स्वयंसेवक. म्हणजे संपूर्णपणे हिंदवी जी काही संस्कार आहेत आणि हिंदूंच्या ज्या सगळ्या रीतिरिवाज वगैरे आहेत यांना मोडून काढण्याचा प्रयत्न या रजाकार चळवळीने सुरू केला. त्यामध्ये राष्ट्रवादी मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लिम म्हणजेच MIM असं त्या रजाकारी चळवळीचं नाव होतं. आणि हे जे स्वयंसेवक आहेत, हे स्वयंसेवक मंदिराच्या तोडफोडीमध्ये, मूर्त्यांच्या तोडफोडीमध्ये, हिंदूंचे सण होऊ न देणे, हिंदूंच्या महिलांवर अन्याय अत्याचार करणे, हिंदूंच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणे, या पद्धतीच्या अनेक गोष्टी त्यामधून घडत होत्या. आणि हे सगळं होत असताना या पद्धतीची चळवळ म्हणजे मराठवाड्यातल्या सर्व स्तरातल्या लोकांना एकत्र आणण्याची जी मोहीम आहे, ती मोहीम या रजाकार चळवळीने केली. जर हिंदूवर अन्याय झाले नसते, अत्याचार झाले नसते, इथल्या शिक्षणाचे प्रश्न व्यवस्थित जर सुटले असते, इथल्या समाज जीवनातले प्रश्न व्यवस्थित सुटले असते, तर हा संघर्ष मोठ्या प्रमाणात झाला नसता. व तो संघर्ष झाला. आणि या पद्धतीत असणारी जी सर्व मंडळी आहेत या मुक्ती संग्रामातले सहभागी, यांनी भारत सरकारला विनंती केली की आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. आणि म्हणून त्या काळातले पंडित जवाहरलाल नेहरू हे शांतताप्रिय व्यक्तित्व असल्यामुळं रक्तरंजित क्रांती करावी अशा पद्धतीची भूमिका पंडित जवाहरलाल नेहरूंची नव्हती. परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांच्या समोर प्रश्न पडला की कुण्याही निमित्तानं हा प्रश्न सोडवलाच पाहिजे. आणि म्हणून त्यांना डायरेक्ट मिलिटरी ऍक्शन शब्द न वापरता, डायरेक्ट मिलिटरी, भारताची मिलिटरी इथं न घुसवता, हे शब्द मिलिटरी तर आलेलीच आहे परंतु शब्द वेगळा वापरला, पोलीस ऍक्शन असा शब्द वापरला. आणि त्यामुळं देशादेशांमध्ये असणाऱ्या जे काही वेगवेगळ्या पद्धतीच्या तरतुदी आहेत, त्या तरतुदीपासून आपण एक वेगळं रूप धारण करून हा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा लढण्याच्यासाठी अचानकपणे सरदार वल्लभभाई पटेलनी देशाचं जे सैन्य आहे, या देशाच्या सैन्याला, आमचे आई वडील सांगतात की 12 सप्टेंबरच्या मध्यरात्रीला पाऊस चालू होता आणि या पावसाळ्यामध्ये अचानकपणे रणगाडे, तोफांचे आवाज यायला लागले. आम्ही ज्या गावात राहतो त्या गावाच्या कळेनी
रणगाडे जात असताना अजूनही तो गाडी रस्ता दबलेला 5-4 फूट खाली दबलेला आहे. तिथून ते इंद्रठाणा नावाचं ठिकाण जे मांजरा नदीच्या काठावर आहे. आज त्या गावात आपण गेला तर 100% मुस्लिम वस्ती त्या ठिकाणी आहे. मग जिथं जिथं ती मंडळी आहे त्या त्या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. गावगाव शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. सगळेच मुस्लिम काही वाईट नव्हते. त्यातले चांगले जे मुस्लिम आहेत, ज्यांनी एकमेकांना आयुष्यात मदत केलेली आहे, जे हिंदूंच्या सणामध्ये सहभागी होत होते आणि एकमेकांना मदत करत होते, अशाही काही लोकांना देशाच्या सैन्याला थोडस हे करून त्याला जपण्याचाही काही प्रयत्न झाला. आणि म्हणून आज मराठवाड्यामध्ये जी काही मुस्लिम संख्या आपल्याला पाहायला मिळते ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जी काही क्रांतिकारक होते, ज्याला विद्रोही म्हणता येईल, अशा पद्धतीचे जे होते रझाकार, त्या रझाकारांनाच फक्त काढून टाकण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला. त्याला कारणही होतं, म्हणजे केवळ मुस्लिमांचं राज्य नको या पद्धतीची भूमिका नव्हती. कारण त्या काळात स्वस्ताही खूप मोठ्या प्रमाणात होती. शेतीच्या सुधारणा या निजाम सरकारने खूप चांगल्या पद्धतीने केलेल्या होत्या. शेतीला बांध घालण्यापासून ते इतर ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी शेतीसाठी त्यांनी केलेल्या होत्या. शिक्षणामध्ये सुद्धा या निजाम सरकारचं फार मोठं नाव घेण्यासारखं आहे. सगळ्याच गोष्टी त्यांना नावं ठेवण्यासारख्या नाहीत. काही चांगल्याही गोष्टीचा आपण विचार करायला हरकत नाही. आपल्या देशाचं जे बजेट आहे ते 6% हा शिक्षणावर खर्च केला जातो. इतर राज्यांमध्ये सुद्धा त्या काळात स्वतंत्र भारतामध्ये 6%च्या वर शिक्षणावरती खर्च कुठंच नव्हता. परंतु निजाम सरकारच्या काळामध्ये निजामने 11% खर्च, म्हणजे पूर्ण आशिया खंडामध्ये ज्यांचं नाव घेता येईल अशा पद्धतीचा शिक्षणावरला खर्च त्यांनी तरतूद केलेली होती. उस्मानिया विद्यापीठ हे भारतातलंच नव्हे तर आशिया खंडातलं एक मोठं विद्यापीठ स्थापन करण्याचा जो बहुमान आहे तो बहुमान निजाम सरकारला मिळालेला आहे. आणि दुसरे आपले बनारस हिंदू जे विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाला मदत या निजाम सरकारने त्या काळात 10 लाखाची मदत केलेली होती. आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठाला 5 लाखाची मदत केलेली होती. खरं म्हणजे जर जातीयच्या दृष्टिकोनात पाहिलं तर निजाम हा जातीय दृष्टिकोनातून फार पाहत नव्हता. परंतु निजामच्या ज्या नंतर ज्या चळवळी सुरू झाल्या त्या चळवळी, ज्या रझाकार सारख्या चळवळी, या चळवळीने निजामशाही हे बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा प्रकार म्हणजे आपल्याला हा मराठवाडा देशामध्ये सहभागी करून घ्यायचाच होता. जे जसं हिंदू लोकांना वाटत होतं त्यातल्या काही मुस्लिमांना सुद्धा वाटत होतं. जेव्हा पाकिस्तान स्वतंत्र झालं आणि काही लोकांना तिकडे निघून जावं लागलं, दुसरं इकडे बांगलादेश जे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान म्हणून ओळखतो आपण, तसं हे जे होतं ते मध्य पाकिस्तान म्हणूनच ओळखलं जात होतं. हा डाग पुसून टाकलाच पाहिजे या पद्धतीची भूमिका सर्वांच्याच मनात होती. परंतु रझाकार आणि ज्यांना निजामचं सरकार पाहिजे होतं त्या लोकांना सोडून, आणि म्हणून हा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाला. आणि या 12 सप्टेंबरला ज्या वेळेला मिलिटरी ऍक्शन झालं त्यावेळेला या 12 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 4-5 दिवस या संबंध मराठवाड्यामध्ये गावोगाव घुसून जे मिलिटरीमध्ये अनेक जे संघर्ष करणारे जे होते देशविरोधी कारवाया हे संपून टाकण्यासाठी या देशाला यश आलं. आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम भारताला शरण आले आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्यामध्ये या देशामध्ये सहभागी होण्याची घोषणा केली. देशातल्या अनेक स्वतंत्र संस्थानाच्या मध्ये असणारं हे निजाम संस्थान पूर्णपणे संपलं आणि मराठवाडा हा पूर्णपणे भारताच्या इतिहासामध्ये सहभागी झाला. हा एक काळाकुट्ट जो अंधारमय अशा पद्धतीचा कालखंड होता
पडद्याआडचा तो कालखंड संपला आणि या देशाच्या स्वातंत्र्य भूमीमध्ये हा सबंध मराठवाडा मुक्तपणे सहभागी झाला. आणि म्हणून गेल्या अनेक वर्ष आपण फक्त देशाचाच स्वातंत्र्य संग्राम सादर करत होतो 15 ऑगस्ट 1947 या निमित्तानं, परंतु मराठवाड्याच्या या मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं बऱ्याच जणांना असं वाटलं की आपण आता स्वतंत्रपणे 17 सप्टेंबर हा जो 1948चा जो संग्राम आहे आणि हा स्वातंत्र्याचा जो दिवस आहे हा दिवस आपण साजरा केला पाहिजे. म्हणून देशाला सोडून फक्त मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस आजही साजरा केला जातो आणि देशाला सबंध शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय यामध्ये तिरंगा ध्वज फडकवला जातो. म्हणजे आमची बऱ्याच दिवसाची असणारी उणीव भरून काढण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने केला. दगडाबाई शेळके आपल्या जालना जिल्ह्यातले, त्यानंतर तिकडचे बरेचशी नावं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील की ही जी नावं आहे ज्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थांच्या बरोबर बाबासाहेब परांजपे वगैरे, दिवाण वगैरे, त्याच्यानंतर आमचे औरंगाबादचे बरेचसे कार्यकर्ते होते, अक्रू वाघमारे त्याच्यामध्ये होते, गोविंदभाई साप त्याच्यामध्ये होते, त्याच्यानंतर असे अनेक जी मंडळी आहे या सर्व मंडळीच्या त्यागामुळे, या सर्व मंडळीच्या सहभागामुळे हा मराठवाडा मुक्त झाला आणि तो भारतामध्ये सहभागी झाला. आपल्या जिज्ञासेतून आणि आपल्या एकंदरीत चर्चेतून आपण या विषयावरती चिंतन व्हावं, मनन व्हावं, इतरांनाही माहीत व्हावी या भूमिकेतून हा विषय आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. वास्तविक पाहता बऱ्याच ज्या गोष्टी आहेत निजामांच्या त्या खूप वाईट प्रकारच्या होत्या, पण त्यातल्या काही चांगल्याही गोष्टी होत्या, त्याही गोष्टीचा आपण उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मी आदरणीय पठण सर, आदरणीय पठण मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि या विषयावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आणि आपण जे सर्वजण सहभागी झालात त्या सर्वांचेही मी आभार मानतो आणि आपण इथे थांबूया. धन्यवाद सर. सर आपण आपल्या अतिशय उत्तम सांगितलं. आपल्या सरांबद्दल तुम्ही सांगाल का सर? हे आता 100 वर्षाचे आहेत. थोडस बोललोय त्याच्याबद्दल, पण तो स्वतंत्र वेगळा विषय ठेवा लागेल, याच्यात येता येत नाही. बरं, त्याचं कारण असं आहे की बाकीचे त्यांच्यासारखे खूप लोकांनी कामं केलेली आहेत. ठीक आहे सर, ठीक आहे. कोणाला प्रश्न विचारायचे असतील सरांना तर विचारू शकता. मार्गदर्शन घेऊया आधी. ओके सर. मी डॉक्टर शरण शशिकांत पट्टण यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. डॉक्टर शशिकांत पट्टण सर. धन्यवाद. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. डॉक्टर बसवराज कोरे सर, माझं ओळख जवळजवळ 10 वर्षाचं आहे. आम्ही 2-3 वेळ भेटलो. आम्ही औरंगाबाद आणि सोलापूरला. एक अभ्यासक आहे, बसव तत्व आणि त्या विचारमध्ये खूप अभ्यास केलेले, बरेच पुस्तक पण लिहिलेले आणि राष्ट्र निर्माणामध्ये आम्हाला बरेच लोकांना माहिती नाही. कोरे सर तुमच्या माईक म्यूट करते. मी मांडा करा. आपली 1940 पासनं 1950 पर्यंत लिंगायत रेजिमेंट म्हणून होते. म्हणजे कशाला आमचे काय आहे ना, मराठा रेजिमेंट, शीख रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, सगळं गोरखा रेजिमेंट, असं भरपूर रेजिमेंट होते. MS सरदार म्हणून ते सोलापूरचं, त्यांनी त्यावेळी इंग्लंड क्वीन विक्टोरियाला पत्र लिहून आपली भारतात एक मोठं रेजिमेंट आणले. ते हेड ऑफिस बेळगावला होते. बेळगावला 1941 to 1950 पर्यंत रेजिमेंट लिंगायत रेजिमेंट होते. त्याच्यावर लिंगाचं चित्र होते, ओम नमः शिवायचं, हर हर महादेवचं घोषण होते. आणि नंतर कालावधीमध्ये काय झालं, आपली रिक्रुटमेंट म्हणा, काही म्हणा, ते सदरण भारतामध्ये आंध्र, तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र सगळं हे लिंगायतचं जास्त राज्य आहे आणि हे फेडरल कंट्री आहे. नेहरूला असं वाटलं की
निजलिंगप्पा मोठं माणूस होते त्यावेळी, एकदम स्ट्रॉंग. ही वॉज अ चेअरमन ऑफ अ डिफेन्स कमिटी. आणि नंतर त्यांनी एकदा वेळी हमदर्द सिंगला पाठवून ते दलाई लामाला आणते इथं भारतात. म्हणजे चायना अटॅक केले होते तिबेटवर, म्हणजे एवढं ताकद आहे. नंतर असं वाटलं की हे काही करून हे लिंगायत रेजिमेंटचं मराठा रेजिमेंट मग महार रेजिमेंटमध्ये मर्ज केले त्यावेळी 1951 मध्ये. त्यावेळी रत्नप्पण्णा कुंभार होते, निजलिंगप्पा, कोणाला न विचार करताना त्यांनी मर्ज केले. बेळगाव आता मराठा रेजिमेंट हेड ऑफिस झालं, परंतु त्याच्या अगोदर ते लिंगायत रेजिमेंट होते. भारतात आम्हाला एक सेनानी होते, फील्ड मार्शल करियप्पाचा नंतर कोल्हापूर जवळ इचलकरंजीचं गावाचं नाव लिंगायत माणूस, लिंगायत वाणी आहे ते, सत्यवंत गणेश म्हणून. त्यांनी ब्रिटन मिलिटरी काउन्सिलमध्ये पास होऊन भारतात मोठ्या पदावर होते. अँड ही वॉज अ व्हेरी ब्रेव्ह इंडियन. ते करियप्पा नंतर, तिम्मय्यानंतर नंतर ते भारतात मोठं कर्नल होते, म्हणजे फील्ड मार्शल, म्हणजे जनरल होते. परंतु आम्हाला असं काय कळालंय, ते बरेच लोकांना भगतसिंगचं बरोबर राजगुरूचं नाव आहे, सुखदेवचं नाव आहे, कोणाला माहिती नाही. त्यांच्या बरोबर एक विरुपाक्षप्पा अंगडी म्हणून एक लिंगायतचं माणूस होते, त्यांचं वय कमी होते, त्यांचं 17 वर्ष होते. फाशी देण्यासाठी त्यांचं वय कमी होते. आणि हे तिघांना फाशी दिल्यानंतर ते म्हणते, विरुपाक्षप्पा अंगडी, ते म्हणे, अरे मी पण ह्या भाग घेतले होते. ते ऍक्च्युली सांगली जिल्हा जत तालुक्यामध्ये खूप काम केले विरुपाक्षप्पा अंगडी. त्यावेळी मोठं क्रांतिकारी होते. आणि आपली क्रांतिकारी लोकांचं काही कमी नाही, परंतु आम्ही आमच्या इतिहासामध्ये ते सगळं आले नाही. उदाहरण म्हटलं तर कित्तूरच्या आणि चन्नामाचं. कित्तूर आणि चन्नामा किती फर्स्ट लेडी टू फाईट अगेन्स्ट ब्रिटिशर्स. झांशी राणीचं येते, परंतु कित्तूर चन्नामा त्यांचं अगोदर युद्ध लढाई केली, परंतु त्याचं येत नाही. म्हणजे बसवराज कोरे सरांनी एक जिस्ट दिलेली की हे विदर्भ मराठवाडामध्ये मोठं क्रांती झालं. आणि आता बिदरला आपली डॉक्टर शेटकर सरांनी खूप, त्याचा आजोबा होते संग्रामसिंग शेटकर म्हणून उदगीरला, त्यांनी खूप म्हणजे ह्या चळवळमध्ये खूप भाग घेतले. आणि एक मला आश्चर्य वाटतं की मराठवाडामध्ये बाबासाहेबांनी त्यावेळी घोषणा केली 1935 मध्ये, मी हिंदू धर्म जन्म घेतले परंतु हिंदू सोडणार आहे, म्हणजे जन्म राहणार नाही, सोडतो. आणि 55-56 मध्ये त्यांनी त्याचा अगोदर निजाम त्यांना म्हणते पूर्ण मराठवाडा तुम्हाला सोडून देतो, तुम्ही मुसलमान धर्म घ्या, परंतु त्यांनी नाही घेतले, बौद्ध धर्म घेतले. त्यावेळी सिद्धप्पा कांबळे एज्युकेशन मिनिस्टर होते. आपली लिंगायत लोकांचं काय किती त्याग केला रजाक चळवळीमध्ये म्हणा, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, सगळं ते स्वातंत्र्य सेनानीमध्ये अजूनही रत्नप्पण्णा कुंभारचं नाव घेते लोक, एवढं मोठं क्रांतिकारी होते. आता कर्नाटकमध्ये मैलार माधवप्पा म्हणते, त्यांना पण फाशी झालं. बरेच लोकांचं लिंगायत, उत्तर कर्नाटकामध्ये काही लिंगायत लोक, राष्ट्र निर्माणामध्ये लिंगायत लोकांचं योगदान भरपूर आहे. होराट केले, संघर्ष केले, युद्ध केले. आणि कित्तूर संस्थान म्हणा आणि बेळवडी म्हणा आणि सगळं भरपूर संस्थान, कर्नाटकमध्ये असलेलं भरपूर संस्थान, लिंगायत संस्थान स्वातंत्र्यासाठी खूप लढाई केली. आणि ह्याबद्दल कोरे सरांनी खूप म्हणजे व्यवस्थित एक जिस्ट दिलेले. आम्हाला खऱ्या अर्थाने हे नवीन, आम्हाला ह्या कर्नाटकमध्ये, महाराष्ट्र आम्हाला जास्त माहित नाही. आम्हाला जास्त उदगीरचं संग्रामसिंग, ते उदगीर असं आहे की ते आंध्र, तमिळनाडू, कर्नाटकाचं म्हणजे जंक्शन आहे. म्हणजे त्या भागात नांदेड म्हणा, उदगीर म्हणा, तिथं मोठ्या प्रमाणाचं क्रांती झालं, युद्ध झालं. आणि आपली समाज सगळं, म्हणजे सरांनी नाव नाही घेतले, त्यांचं इज अ मोर ब्रॉड अँड लिबरल. ते लिंगायत लोकांचं योगदान भरपूर आहे. ते म्हटले आपले गुरु पण टीचर होते, आता आम्ही इथं घेऊ शकत नाही, परंतु भगतसिंग बरोबर फाशी म्हणजे तुरुंगमध्ये होणार एक विरुपाक्षप्पा अंगडी म्हणून आपली कर्नाटकचं, परंतु त्यांनी खूप काम केले. जत तालुका सांगली जिल्हा जत तालुक्यामध्ये खूप काम केले होते, शेतकरी काम 1986 पर्यंत होते त्यांनी, मी स्वतः त्यांना पाहिलेले. आणि मोठं क्रांतिकारी होते भगतसिंग, सगळं ह्यांचं मोठं लोकांबरोबर काम केले. मला गर्व आहे की आपली लिंगायत समाज फक्त साहित्य नाही, संस्कृती नाही, धर्म नाही, आर्थिक नाही, सगळं. वारण मल्लप्पा त्यावेळी 40,000 एकर जमीन हे दान केलेले सगळ्यांना. आणि बಳ್ಳारीमध्ये असं एक होतं की करडी सक्रेप्पा किती मोठं होते, त्यांनी तांदूळ,
आणि जवार सगळं बांधून ना हे बाहेर ठेवायचं, कोणाला पाहिजे तर ते घेऊन जायचं. स्वतः मी दिले तर त्यांना कमी पडते, म्हणजे त्यांना असं त्यांच्याकडे कसं घ्यायचं म्हणून रात्री भरून ठेवायचं, कोणी घेऊन जायचं असं मोठं दानी होते. आणि आमच्यावर आता मोठं जबाबदारी आहे की बसवण्णांनी 12वी शतकामध्ये एक सर्वकालीन समतावाद आदर्शवर ते बाबासाहेब आंबेडकर पण म्हणते, साहेब सिद्धप्पा कंबलीला, साहेब तुम्ही खूप उशीर केले, तुम्ही आधी दिले असते लिंगायत धर्म स्वीकार केले असते. म्हणजे त्यांना असं वाटलं की आम्ही बौद्ध धर्म घेतल्यानंतर 2 महिन्यामध्ये त्यांचं मृत्यू झालं, आणि त्याच्या अगोदर निजलिंगप्पानी आणि सिद्धप्पा कंबली भरपूर लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तक दिले लिंगायत धर्माबद्दल. आता आमच्यावर असं जबाबदारी आहे की आम्ही स्वतः कोरे सर म्हणा, आम्ही म्हणा, in case if we don't succeed in getting the Lingayat as a independent religion and minority status, then we are going to deceive बसवण्णा and next generation. मग बसवण्णाला पण आम्हाला बसवण्णा आणि शरणांचं नाव आम्ही घेतो फक्त भाषणासाठी, लोकांसाठी, परंतु आमच्या कार्यप्रवृत्तीने आम्ही करायला पाहिजे. आणि त्या संदर्भात सरांचं खूप म्हणजे मदत लागेल आम्हाला. जयश्रीला व्यवस्थित मराठी येते, मला महाराष्ट्राचं जवाय आहे, मूल कर्नाटकचं आहे, आणि आम्ही कष्ट घेऊन आम्ही करू आले कन्नड, हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये ह्या साहित्यामध्ये घेऊन जायचं. आमचं शत्रू कोणी नाही, हमारा बगल में आहे, तो आम्हाला अननेसेसरी वीरशैव म्हणायचं, आमच्या दगडावरून आम्ही जन्म घेतलेला आहे असं, म्हणजे आपली चरित्र इतिहासला दिशाभूल करण्यासाठी हे लोक आलेले. सो माझं विनंती आहे सरांबरोबर की तुम्ही हात जोडा. वी विल मेक इट ए रेव्होल्युशन दॅट द फोर्थ कमिंग डेज वी शुड फाईट फॉर अवर राईट्स. म्हणजे लिंगायत स्वतंत्र धर्माच्या बद्दल इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनीमध्ये बसवण्याच्या बद्दल खूप कौतुक करताय सगळं, परंतु आपली लोकांचं माहिती नाही, ते समाज सुधारक आहे, हिंदू धर्म सनातन आहे, अननेसेसरी दे आर मिसलिडिंग. सो हेन्स आय रिक्वेस्ट प्रोफेसर बसवराज कोरे सर टू शेअर युअर रिस्पॉन्सिबिलिटी विथ दिस रिगार्ड. अँड खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद सर. पुढं आपली कार्यक्रमामध्ये भाग घ्या, आम्ही मार्गदर्शन करा, एवढं सांगून मला 2 शब्द संपवतो. धन्यवाद. शरणू शरणार्थी. डॉक्टर शेटकर सर. शेटकर सर त्यांनी हँडल सर आपलं मत. डॉक्टर शेटकर सर. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. धन्यवाद डॉक्टर प्रोफेसर बसवराज कोरे सर. हैदराबाद मुक्ती संग्राम विषयामध्ये आपल्याला जास्त माहिती नाही, एस्पेशली जे कर्नाटकमध्ये राहतो त्याला तर काही माहित नाही. कारण म्हणजे आपण एकदा रिऑर्गनायझेशन झाल्यानंतर ह्याच्या विषयामध्ये जास्त कोणी अभ्यास केला नाही. महाराष्ट्रामध्ये खूप लोक अभ्यास केलेले आहेत. आपण सखोल विषयामध्ये पूर्ण माहिती दिलात, आभार तुमचं. आता आपल्याला माहिती आहे की 13 महिन्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. भारताला जे मिळाले 1947 ऑगस्ट 15, त्याच्यानंतर 13 महिन्यानंतर मिळाले. पण ते पिरियडमध्ये कासिम रजवी जे मेचा होतं लातूरचं, मी उदगीरचं आहे, नेटिव्ह उदगीर असल्यामुळे माझे आजोबा वगैरे हे खूप काम केले, ते विषयामध्ये एवढं काम केलेत. ते पिरियड मध्ये जवळजवळ 1 वर्ष खूप त्रास दिले त्याने. म्हणजे माझ्या घरी माझे आजोबा सोडलं तर प्रत्येकाने पुरं घर खाली करून सोलापूरमध्ये शिफ्ट झालो. आणि काही लोक तुमचे जालना वगैरे औरंगाबाद जवळ लोक, काही लोक तिथं नांदेडमध्ये बॉर्डर असलेले, काही लोक अमरावतीला गेले, काही लोक बेंगळूरला गेले. कारण म्हणजे बेंगळूरमध्ये त्यावेळी जे चीफ मिनिस्टर होते केसी रेड्डी, ते स्वतः रिहॅबिलिटेशन प्रोग्राम म्हणून एक स्पेशल स्कीम करून जे काही येतात ट्रेननं फ्री त्यांना व्यवस्था करून तिथे व्यवस्था केली त्या रिहॅबिलिटेशन. सोलापूरमध्ये बाबासाहेब महाराज आणि मडकी फॅमिली आणि आपले जयदत्त लिगाडे फॅमिली हे सर्व आपले लिंगात जे काही आहेत खूप काम, प्रत्येकाला फ्री राहायला व्यवस्था करून काही घर रेंट केले, रेंट घेऊन तिथे राहिले. जवळजवळ 6 महिने तर प्रत्येकाने बाहेर होते. 1 वर्षपासून त्रास सुरू केले. मला वाटते जवळजवळ ऑक्टोबर पासून खूप त्रास सुरू केले त्याने. डिसेंबर पासून एवढा त्रास सुरू केले की पुरा जवळजवळ 6 महिन्यापर्यंत खूप त्रास केले. माझ्या घरी सांगतात त्यावेळी मला वाटते माझी आई मी आय वॉज इन म्हणजे माझं 2 महिने काय तर होतं. मी जवळजवळ 6 महिने सोलापूरमध्ये राहिले आणि काही लोक बेंगळूरमध्ये राहिले, काही लोक अमरावतीमध्ये राहिले. हे विषयामध्ये आपले जे लिंगायत काम केले त्या विषयामध्ये त्यांचं आपण
सखोल अभ्यास करायला आपलं ट्रस्ट जे आहे ना, बसव अंडरस्टँडिंग अँड रिसर्च ट्रस्ट, आपले अध्यक्ष आणि माझे आध्यात्मिक गुरु डॉक्टर पट्टण सर, आम्ही मिळून एक आतापर्यंत जे लिंगायत लोकांना इतिहासामध्ये आपल्या लोकांचा कुठे इतिहास जास्त नाही, म्हणून आपण काम केलं की एक एंडोमेंट लेक्चर्स आर अरेंज. एंडोमेंट लेक्चर मध्ये एक स्पेशल लेक्चर ओनली इज फॉर दी निजाम स्टेट, म्हणजे ऑल द 3 एरिया आले ते, आय मीन आपले मराठवाडा झाला, तेलंगणा झाला आणि कर्नाटक झाला. तिन्ही एरियामध्ये जे काय आपले कर्नाटकमध्ये असलेले मला कोणी माहिती आहे. आणि हे विषयामध्ये हे चळवळी सुरू झालं 1929 पासून. माझे आजोबा श्री संग्रामप्पा शेटकर ॲडव्होकेट, पण दुर्दैव जास्त दिवस राहिले नाहीत त्यांनी. ही सरड ओनली अप टू हिज एज ऑफ 39 इयर्स. पण त्यांचे शिष्य श्री प्रभुराव गंदीगुडे वकील, म्हणजे नंतर त्यांनी कंबळीवाला म्हणून कोण घेतले, बिदरमध्ये सेटल झाले त्यांनी. आणि माझे आजोबा सिद्धरामप्पा शेटकर, संग्रामप्पा शेटकर सिद्धरामप्पा शेटकरचे भाऊ होते, म्हणजे त्यांचा भावाचा मी नातू. हे लोक एवढं काम केलेत. त्यावेळी आर्य समाजचं पण खूप हे झालं तिथे एरियामध्ये. आर्य समाजचं एवढं हे झालं की इथपर्यंत झालं की लोक आर्य समाज सुरू केले. जवळजवळ उदगीरमध्ये 50 लोक आर्य समाजमध्ये आपल्या लिंगायत आर्य समाज झाले. त्यांना जन्मात पण टाकले, वैदिक सिस्टमला सुरू केले. नंतर हे खूप वाईट वाटलं. नंतर ते प्रत्येकाला इकडे आले, लिंगायत झाले, पुन्हा वापस लिंगायत झाले. त्यावेळे एक विचित्र परिस्थिती होतं. आर्य समाज आणि लिंगायत समाज मध्ये एवढा विरोध सुरू झाला एकाला एक वाढणार. आपले हर्डेकर मंजप्पा, जे आपले कर्नाटकचे गांधी म्हणतो, आणि महाराष्ट्र आय मीन आपलं निजाम एरियाचं गांधी तर आपल्याला माहिती आहे, स्वामीजी आणि दोघे मिळून आर्य समाज विषय मार्गाला लावले. सांगितले की आर्य समाज लोक तुम्ही लिंगायताला कन्वर्ट करू नका, लिंगायत समाज पण तेवढंच चांगलं आहे, तेवढंच एगॅलिटरी सोसायटी आहे. आणि त्यांनी तुम्हाला दोघी मिळून तुम्ही निजामच्या विरुद्ध फाईट करू शकता, म्हणून तेव्हापासून म्हणून 1929 जे सुरू झाला मोहीम, 1934 फर्स्ट निजाम प्रांतीय वीरशैव परिषद सुरू केले. आणि ते 2 वेळे त्याचा प्रोग्राम झालेले आहे. उदगीरमध्ये झाले, त्याच्यानंतर वेगळे प्रांतमध्ये झाले. मला वाटते कर्नाटकमध्ये काय झाले, हैदराबादमध्ये झाले. आणि तेव्हापासून दरवर्षी जवळजवळ आता 90 वर्ष झाले उदगीरमध्ये श्रावणमध्ये 1 आठवडा वचन सप्ताह अजून चालू आहे. त्याला थँकफुल टू दी पीपल ऑफ उदगीर. आणि स्पेशली आय मीन माझे आजोबा होते, नंतर त्यांनी संग्रामप्पा वारले, नंतर सिद्धरामप्पा शेटकर आणि काही लोक दुसरे लोक, आणि आपले प्रभुराव कंबळीवाले वकील जे होते बिदरचे, ते दररोज अजून करतात. इवन नाव इट इज मेंटेन. आता आम्ही सध्या मी आणि पट्टण सर जाऊन पुन्हा ते पुढे आम्ही मेंटेन करायचा विचार सुरू केला. आता पुढे असं जे आपले लिंगायत आहे त्याच्यामध्ये खूप कमी इतिहासामध्ये उल्लेख झालेले आहे. स्पेशली पाहिलं आपले हर्डेकर मंजप्पा उदगीरमध्ये जवळजवळ 3-4 वेळा आले होते. आणि एवढं त्यावेळेस इन्व्हॉल्व्ह झाले ते आपला लिंगायत समाजचं इम्प्रुव्हमेंट करिता, कुठेही उल्लेख नाही. त्यावेळे वीरशैव आणि लिंगायत असं काय फरक नव्हता. म्हणजे दरवर्षी जे कार्यक्रम करत होते प्रत्येकाला बोलत होते. मी पाहिलो एक तर वीरभद्र शर्मा म्हणून सिकंदराबादचे होते, त्यांनी 1940 आले होते. नंतर त्यांनी काशी जगद्गुरु झाले. त्यावेळे लिंगायत म्हणजे वीरशैव लिंगायत एकच होते. आता नंतर हे राजकारण विचित्र सुरू झालंय, पण ते मूळ लिंगायताचं स्वरूप त्याच्यामध्ये थोडं कमी झालं आता. ते कारण आपल्याला माहिती आहे, राजकारण इन्व्हॉल्व्ह झालेलं आहे. पण पहिले हे दोष नव्हतं. म्हणून आपला विचार आहे, मी आणि पट्टण सर आपल्या ट्रस्ट कडून जे काय आहे आपलं शोध करून आमचा रिक्वेस्ट आहे तुम्हाला की आम्हाला तुमचं मार्गदर्शन पाहिजे आपल्या एरियामधले. उदगीर लातूर जिल्ह्याचं माझ्याकडे आहे भरपूर माहिती, आणि बिदर जिल्ह्याचं पण आहे. आपल्याला इकडे औरंगाबाद, जालना आणि तुमच्याकडे इकडे कुठं अमरावती, एस्पेशली नारा बामणगावकर, त्यांचं खूप योगदान आहे, पण कुठेही त्यांचा उल्लेख नाही. त्यांनी फक्त एक
मल्लप्पा वारच विषयामध्ये एक पुस्तक लिहिलंय त्यांनी आणि तिथं हमेशा येत होते, तेवढंच आहे माझ्याकडे माहिती. नंतर जे काय त्यांचे साहित्य लिहिलेत, लिंगायत विषयामध्ये काय लिहिले, दुसरं काय तर लिहिलेत त्यांनी. त्यांनी स्वतंत्र सणामध्ये काम केले, हे केले ते केले. हे आपला मुख्य उद्देश काय आहे, जे काही आपण लिंगायत लोकांना लिंगायत विषयामध्ये जे काय काम केलेत आपल्या एरियामध्ये आणि जे काय आतापर्यंत त्यांचं माहिती नाही ते माहिती आपण करून पुढे मार्गदर्शन करायला. आणि आजचा कार्यक्रम खूप चांगला केला आपण. माझे मिसेस ती नांदेडची आहे, ती नांदेडमध्ये हदगाव तालुक्यामध्ये किशनराव पाटील म्हणून वकील पाटील होते गावचे आणि शंकरराव चव्हाणचे सहकारी होते आणि रामानंद तीर्थ स्वामीचे फॉलोअर्स हे सर्व मिळून ते पण स्वतंत्र सेनानी, त्यांनी पण जेलमध्ये गेले होते त्यावेळेस स्वतंत्र त्याच्यामध्ये. म्हणून माझ्या बायको पण खूप इंटरेस्ट होते ह्याच्यामध्ये, काय तर आपण शोध करावा एरियामध्ये म्हणून. माझी बॅड लक दॅट शी इज नॉट देअर टुडे, पण आज तिला चांगला एक श्रद्धांजली अर्पित करतो असं मला वाटते, एवढं सांगून. आणि आजच्या कार्यक्रमाला माझी बहीण जयश्री पट्टण मॅडम आणि जयश्री पाटील आणि आपले देवशाली पाटील आणि शेळके मॅडम, प्रत्येकाला माझा आभार सांगून मी आज माझा 2 गोष्टी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद शेटकर सर. सरांना मी इतकं सांगू इच्छिते की आम्ही असा प्रयत्न करतो की स्वातंत्र्य संग्राम, आपलं बोलणं झालं होतं की आपण लिंग जात धर्म आपण बघत नाही. स्वातंत्र्य संग्राम हा स्वातंत्र्यासाठी लढतो, राष्ट्रीयसाठी. ते स्वकीय असेल संग्राम किंवा परकीयांविरुद्ध असेल, संग्राम हा संग्राम असतो. जसं मी त्या कवितेच्या लाईन मध्ये सांगितलं. तर शेटकर सर आहेत, पट्टण सर आहेत किंवा हा पूर्ण मंच आहे, तिथं आम्हाला थोडं आम्ही शोधतो आहोत की कुठे कुठे आम्हाला काही मिळतं आहे का. तर आता शेटकर सरांना फक्त मला सांगायचंय, मला 2 मिनिट मी व्हिडिओ ऑन ठेवी. सरांनी आता जो उल्लेख केला, तर एक पुस्तक आहे सरांच्या आजोबांच्या नावावरती, धर्मवीर संग्रामप्पा जीवन व कार्य, तंगावर सरांनी लिहिलेलं आहे, आपले महान लेखक. तर ह्याच्यामध्ये या पुस्तकामध्ये शेटकर सरांचे ते आजोबा आहेत, आता सरांनी त्यांच्याबद्दल सांगितलं. तर तिथं निजाम प्रांतिक वीरशैव परिषद अधिवेशनाचे वर्ष आणि स्थळ असं मेन्शन केलेलं एका टेबलमध्ये. तो 1935 मध्ये उदगीरमध्ये हे परिषद झाली होती आणि त्याचे अध्यक्ष हे नानासाहेब बामणगावकर. नानासाहेब बामणगावकर म्हणजेच लोकमान्य टिळकांचे सहकारी असं त्यात लिहिलेलं आहे. आणि त्या दिवशी त्या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून मंजाप्पा हर्डेकर आलेले आहेत, कर्नाटकचे गांधी. तर हे टेबलमध्ये त्यांची माहिती आहे, आपण त्यांची माहिती अजून काढूया आणि त्याच्यात भर घालूया असं आपण सांगते. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अजून आपलं कोण मत मांड. आणि जाता आता सांगायचं होतं की जेव्हा मी सरांशी बोलत होते तर सरांचे गुरुवर्य आहेत जे GM मंगलगे म्हणून सरांचं. तर तिथं मी सगळ्या श्रोत्यांना सांगते की जे मंगलगे सर आहेत त्यांचं आता 100 आता झाली आणि त्यांना सुखी आयुष्य, दीर्घायुष्य मिळो अशी आमची प्रार्थना आम्ही करतो. तर ते पण एक स्वातंत्र्य सैनिक होते. 1942च्या सरांचा एक अतिशय उत्तम लेख त्यांनी दिला होता आणि त्या लेखामध्ये तो फोटो असेल तर मी दानवा मॅडमना सांगते की तो फोटो प्रेझेंट करा. कारण आपल्याला स्वातंत्र्य बघितलेले, स्वातंत्र्य चळवळ अनुभवलेले असे जे अनुभविक आहेत त्यांच्या बरोबर आपण संपर्क केला पाहिजे, त्यांच्याकडून आपण माहिती काढून घेतली पाहिजे की सर तुम्हाला भाग्यवान म्हणता येईल, आपण भाग्यावरती विश्वास ठेवत नाही आपण, पण की असे चांगले म्हणजे तुम्हाला मौल्यवान आदर्श शिक्षक मिळाले आणि त्यांच्याकडून आपण घडलोत, आपण सर्व घडलोत. तर आपण आता मध्यावरती आहोत आपल्या आयुष्याच्या. तर आपण हा जो वसा आहे, अनुभवाचा वसा, हा आपण कुठे लिहिला पाहिजे, कुठे रेकॉर्ड झाला पाहिजे की जेणेकरून पुढच्या पिढीला आपण ते पाठवू शकतो. हा एक सरांचा आर्टिकल आहे आणि या आर्टिकलमध्ये बसवराज कोरे सरांनी आपल्या गुरूंबद्दलचे विचार मांडले होते, मंगलगे गुरुजी म्हणून. तर ते लिंगायत आहेत म्हणजे, आणि त्यात लिहिलेलं आहे सरांनी की ते म्हणजे सायकलवरून किंवा त्यांचा तो पेशा होता आधी त्यांचे घराण्यातले किंवा सरांच्या पण, की आजी आजोबा जे होते ते वाणी म्हणजे मसाला विकून
कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती असल्यामुळे हे जे बॉर्डरवरचे जे प्रदेश आहेत तिथं बहुतेकशा ह्याच्यामध्ये सर्वांची हिस्ट्री तशीच आहे की वाणी म्हणजे आपल्याला इकडचा माल तिकडे आणि तिकडचा माल इकडे आणून विकणं अशीच आपली सुरुवात आहे. आयदर शेतकरी तरी आहोत आपण, वृत्तीने वाणी असतो, पण आता आपण सगळे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये गेलेलो आहोत. तर सर मी या मंचावरती मंगलगे सर गुरुजींना सर्वांतर्फे नमस्कार नतमस्तक होते आणि बाकीचे पण आपण कोणी बोलणार असेल तर त्यांनाही मंच खुला आहे. धन्यवाद सर. सर एक प्रश्न होता. हा. तुम्ही म्हणला निजाम शिक्षणाच्या बाबतीत सजग होते म्हणून, तर स्त्रियांना शिक्षण द्यायची परवानगी होती का निजाम सरकारमध्ये? शिक्षण सर्वांसाठीच होतं, परंतु अट फक्त उर्दू ही प्रथम भाषा आणि साधारणतः इस्लामिक जे काही कल्चर आहे याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा कोणतंही सरकार असेल तो ज्या धर्माचं ज्या पंथाचं असतं त्याचा विचार ते करतच असतं आणि त्या पद्धतीने निजाम राजवटीमध्ये जे शिक्षण दिलं जायचं त्या शिक्षणामध्ये सगळे फारसी, उर्दू, अरबी, मोडी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या भाषेचाही अभ्यास त्याच्यामध्ये असायचा. आवाज आला का? हो सर आला. ते आमचे मंगलगे गुरुजीचा तो अनुभव मुद्दाम मी सांगितला नाही ऑनलाईन याच्यामध्ये. ते तशा अवस्थेत सुद्धा शिवलिंग गळ्यामध्ये बांधायचे ते, आणि एका असा प्रसंग घडला की त्यांच्या शिवलिंगाकडे बघून एक मुस्लिम मुलगा कुणीतरी म्हटलं बरे ये क्या आहे, तर कुणीतरी म्हटलं इसमें अंडा होता आहे. तर त्याच्यासाठी थोडीशी दंगल टाईप परिस्थिती निर्माण झाली होती, वातावरण तणाव निर्माण झाला होता. म्हणून अशा पद्धतीचे जे काही प्रसंग आहेत ते मुद्दाम मी याच्यामध्ये टाळलेत, बाजूला ठेवले. बरोबर 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 सर. आणि सर मंगळगे सर ते वीरेंद्र मंगळगेचं आजोबा आहे का सर? वीरेंद्र मंगलगेचे वडील आहेत. वडील आहे का? हो, ते माझा आमचा मित्र आहे, औरंगाबादला आम्ही भेटलो होतो म्हणून. औरंगाबादला त्यांची इलेक्ट्रिकल कंपनी आहे. हो हो माहिती आहे सर, मला माहिती आहे वीरेंद्र. मग आम्ही आलो होतो ना त्यांचे वडील आहेत. औरंगाबादला, भेटलो आम्ही. हो हो 100 वर्षाचे आहे ना सर? 101 वर्ष सुरू झालं. आणि त्यांनी त्यांच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ बसवण्णाचं मंदिर बांधलंय औरंगाबाद पुणे रोडला. हॅलो. हा सर कळते. हा सर. औरंगाबाद पुणे रोडला चांगली प्रतिमा बसवण्णाची तिथं बसवलेली आहे. वर पूर्ण बसवण्णाचे जे शरण आहे त्या शरणाचा इतिहास त्याचे फोटोग्राफ्स वर लावलेले आहेत. मंगळगे सर पुण्याला आपले घरी आले होते सर. ते गुरु बोलवलं होतं आणि मोठ्या पद्धतीचा एक कार्यक्रम त्यांनी केलेला होता. हो 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 हो. मंगळगे सर आमच्या घरी आले, पुण्याला आले होते सर. पुण्याला आले. ओके ओके. मंगळगे सर आले होते, संगशेट्टी मंगळगे आले होते सर. भोशीकर बरोबर आहे, आमच्या घरी आले होते. त्यांनी ते स्मारक उभं केलेलं आहे. हो हो ओके 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 सर. एक माणूस खास तिथं ठेवलेला आहे व्यवस्थेसाठी. कुणी बाहेरून आलं गेलं त्यांची राहण्याची व्यवस्था पण तिथे, चहा नाश्त्याची व्यवस्था करतात. ओके सर. ओके. धन्यवाद सर. धन्यवाद. अजून कोणी आपलं मत मांडणार आहे? हा शरणू शरणार्थी. हो पुऱ्या शरणू शरणार्थी. शरणू शरणार्थी. सर्वांना शरणू शरणार्थी. मी अंकुश पाटील बोलतो, उदगीरच्या जवळून जळकोट तालुका. जळकोट. तर हा तर सक्तीनं मुस्लिमीकरण रजाकाराच्या काळामध्ये केलं जात होतं असंही आपल्याला वाचण्यात किंवा ऐकण्यात येतं. त्यातल्या त्यात पुरुषांना संपवायचं आणि महिलांना किंवा मुलींना सुद्धा पळवून घेऊन जायचं हे रजाकाराच्या काळामध्ये चालत होतं असं आम्हाला वाडवडिलांकडून ऐकायला मिळालं. या बाबतीमध्ये तुम्हाला काही वाचण्यात आलेलं आहे का किंवा सत्य आहे का? थोडी माहिती सांगावी. सर माईक म्यूट झालं. कोरे सर तुमच्या माईक. कोरे सर तुमच्या माईक अनम्यूट करा. कोरे सर तुमचा माईक म्यूट आहे. कोरे सर.
आता आवाज येतो का? येतो सर. हो येतो सर. आवाज. हा. त्या काळामध्ये महिलावरती अन्याय अत्याचार होत होते आणि धर्मांतराच्या दृष्टीनं प्रयत्न केले जात होते. हे सगळं मी जरा सौम्य शब्दात सांगितलेलं आहे. कारण तुम्ही हे ऑनलाईन व्याख्यान मला घेताय, ज्या वेळेला आता सध्याची शांतता आणि या सगळ्या गोष्टी करून काय शब्दाची मांडणी करावी लागते. ते बघून तर तुम्हाला इतिहास लिखित स्वरूपातच आहे. काय काय अन्याय केले, काय काय अत्याचार केले, लहान मुलांना कसं त्रास दिला, धर्मांतर कशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न चालू होता, मंदिरं कसे उद्ध्वस्त करायचा प्रयत्न चालू होता, मूर्तीच्या विटंबना कशा पद्धतीनं चालू होत्या, हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हॅलो हॅलो सर. हा सर, येते का? ऐकू येत. आवाज आला का? हो 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 सर, हो सर. हा, कसं आहे, मी सौम्य शब्दात सांगितलं, ते सांगितलं पण हो, वेगळ्या शब्दात सांगितलं. बरोबर बरोबर सर. शिवराज पाटील मुंबईवरनं आहे. शिवराज पाटील दिल्लीला आहे शिवराज सध्या. पाटील सर, शिवराज पाटील सर बोलतं का? लगळी सर, नीलकंठ लगळी सर नाशिकवरनं आलेले, आणि ಡಾಕ್ಟರ್ ಹನುಮಾಕ್ಷಿ ಗೋಗಿ ಮೇಡಮ್. ಹಾ ಬೋಲ, ಹೇಳ್ರಿ ಸರ್, ಮಾತಾಡ್ರಿ. ಹಾ ಹೇಳ್ರಿ ಸರ್. ಮರಾಠಿ ಸ್ವಲ್ಪ ಬರ್ತತು, ಕನ್ನಡ ಆಗ್ತದೆ. ಉದ್ಗಿರ್ ಬದ್ದಲ್ ನೀವೇನು ಹೇಳಿರಿ ಸರ್, ಎಲ್ಲ ಶೆಟ್ಕರ್ ಸರ್ ಹೇಳಕ್ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೇವೆ ಸರಿ. ನಮ್ಮ ತಂದೆಯವ್ರನ್ನೂ ಇದ್ರು ಅನ್ಕೋರಿ ಅವ್ರು. 1936 ಒಂದು ಫಸ್ಟ್ ಏನಾಯ್ತು ಸರ್ ರೆವಲ್ಯೂಷನ್, ನೀವು ಹೇಳಿರಲ್ಲ ನಿಜಾಮ್ ಇದು ಆರ್ಯ ಸಮಾಜ ಕಮಲಾಲ್ ಬನ್ಸಿಲಾಲ್ ಅಂತಿದ್ರು ಸರ್ ಅವ್ರು. ಅವ್ರ ಕಾಲದ ತಂದೆಯವ್ರು ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು. ಹಿಂಗ ಅದು ಆ ಉತ್ಸವಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರು ಅನ್ಕೋರಿ. ಮಹಾಶಿವರಾತ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಶಿವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವ, ಅದು ಆರ್ಯ ಸಮಾಜ ಒಂದು ಉತ್ಸವ ಇರ್ತಿತ್ತು ಸರ್. ಅದು ನಮ್ ತಂದೆಯವ್ರು ಹೇಳಿದ್ರು. ಅದ್ರ ಬಾದ್ ಅದ್ ಹೆಂಗೈತಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಬನ್ಸಿಲಾಲ್ ಇವ್ರು ಥೋಡೆ ಅವ್ರು ಹೆಚ್ಚು ಮಂದಿ ಉಗ್ರ ಸ್ವಭಾವದವ್ರು ಇದ್ರು. ಆಗೊಂದು ಧ್ಯಾಡೆ ಅನ್ನೋದು ಆ ಧ್ಯಾಡೆ ಅವ್ರದ್ದು ಲಿಂಗ ತೆಗೆದು ಜನ ಹಾಕಿದ್ರಂತ ಹಿಂಗ ಒಂದ್ ಹೇಳ್ತಾರ ಅವ್ರು. ಆದ್ರೆ ರಾತ್ರಿಗೆ ನಮ್ದು ಲಿಂಗಾಯತ್ ಕಮಿಟಿ ತಗೊಂಡು ಶಟ್ಕರ್ ಸಾಹೇಬರು, ಧರ್ಮಪಾಲು, ಮತ್ತ ಇದು ಕಮ್ಮಿವಾಲೆ ಬಾಬಾ ಇವರೆಲ್ಲ ಏನಿದ್ರಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲ ಕೂತು ಅದು ಅದೇ ರಾತ್ರಿ ಮಧ್ಯರಾತ್ರಿ 1936 ಮಾತಾ ಸರ್ ಇದು. 1936 ಮಾತು ಹೇಳ್ತಾರ ನಮ್ಮ ತಂದೆಯವರು. ಅಂದ್ರೆ ಆ ಕಾಲದಾಗ ಅವ್ರು ಅದು ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ತಗೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಲಿಂಗಾಯತ್ ಸಮಾಜ ಕರೆದು ವೀರಶೈವ ಲಿಂಗಾಯತ್ ಸಮಾಜ ಸ್ಥಾಪನಾ ಮಾಡಿದ್ರು. ಅಂದ್ರೆ ಈ ಚಳವಳಿದಾಗ ಅವ್ರು ಪೂರಾ ಭಾರತ ಸ್ವತಂತ್ರ ಸಲಿಂದು ಆರ್ಯ ಸಮಾಜ ನೇತೃತ್ವದಾಗೆ ಎಲ್ಲ ನಡ್ತಿದ್ರು. ಅಲ್ಲಿಂದ ಭೇದ ಆಗಿ ಎಲ್ಲ ಲಿಂಗಾಯತರು ಎಲ್ಲ ಒಂದಾಗಿ ಈಗೆಲ್ಲ ಈ ಕಡೆ ಉದ್ಗಿರ್ ಹೇಳಿತ್ತು ಸರ್. ನಿಜಾಮ್ ರಾಜ್ಯದಾಗ ಅಂದ್ರೆ ಉದ್ಗಿರ್ ಎಲ್ಲ ಹೇಳಿತ್ತು. ಅಂದ್ರೆ ನಿಜಾಮ್ ಪ್ರಾಂತಿಕ ವೀರಶೈವ ಪರಿಷತ್ ಏನಿತ್ತು ಅದು ಮುಖ್ಯ ಆಗಿಂದ ಇತ್ತು ಪೂರಾ ಅಲ್ಲಿ. ಆ ನಿಜಾಮ್ ಪ್ರಾಂತಿಕ ವೀರಶೈವ ಮುಖ್ಯದಾಗಿದ್ರೆ ಮುಖ್ಯ ಅಂದ್ರೆ ಇವರು ಶಟ್ಕರ್ ಇದ್ರು, ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಪೂರಾ ಇನ್ನ ಅಲ್ಲೆಲ್ಲೋ ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಜನ ಇತ್ತು. ಖರೆ ಮುಖ್ಯ ಆದವ್ರು ಅಂದ್ರೆ ಶಟ್ಕರ್ ಸಾಬ್ರಿ ಸಂಗ್ರಾಮಪ್ಪ ಶಟ್ಕರ್. ಅವರು ಈಗ ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ನಮ್ಮ ತಂದೆಯವರು. ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಗೋತೀರಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿನೂ ಲಿಂಗಾಯತ್ ಸಮಾಜ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಿತ್ತು ಸರ್ 1936. ಬಾಬಾ ಒಂದು ಪಂಚಭಾಷಿ ಕವಿ ಸಮ್ಮೇಳನ ತಗೊಂಡಿದ್ರು ಸರ್ 1954. ಇನ್ನ ಭಾಷಾ ಪ್ರಾಂತ ರಚನೆ ಆಗಿದ್ದಿಲ್ಲ ಆಗಿನ್ನ. ಆ ಟೈಮಿನಾಗ ಅವ್ರು ಬರ್ತಿದ್ರು ಇಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ಅವ್ರು ಆಗ ಫ್ರೀಡಮ್ ಫೈಟರ್ದಾಗ ಮಂದಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ರು. ಅಂದ್ರೆ ಉದ್ಗಿರ್ದಾಗ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಇತ್ತು ಸರ್ ಅವರು. ಅಂದ್ರೆ ಭಾರತ ಇದು ಮರಾಠವಾಡ ಸಂಗ್ರಾಮ, ಮುಕ್ತಿ ಸಂಗ್ರಾಮದಾಗ ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಂದ್ರೆ ಪಾಟೀಲ್ ಅಂತಾರ ಇದ್ರು ಸರ್. ಅವರು ನಮ್ದು ಕೌಳಖೇರ್ ಅಪ್ಪಾರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್. ಅವ್ರು ಯೋಗದಾನ ಮಾಡಿರುವ ಅದು ಅವ್ರದ್ದು ಪೂರ್ತಿ ಅವ್ರ ದೊಡ್ಡ ಮನುಷ್ಯರು. ಆಗ ಇವರೆಲ್ಲ ಕೌಳಖೇರ್ ಈಗ ಪಾಟೀಲ್ ಅವರೆಲ್ಲ ಶಿವರಾಜ್ ಪಾಟೀಲ್ ರಿಲೇಟಿವ್ ಅವ್ರ ಪೈಕಿದಾಗೆ ಎಲ್ಲ ಅವ್ರ ನೆಂಟ್ರು ಅವರು. ಆಗನು ಅವರು ಅಂದ್ರೆ ಆ ಟೈಮಿನಾಗ ಸಂಗ್ರಾಮ ಅಪ್ಪಾಜಿ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಪಾವಧಿನೇ ಸಿಕ್ಕಿತ್ತ, ಅಲ್ಪಾಯುಷ್ಯ ಇತ್ತೇನು ಸರ್. ಅವ್ರ ಅಲ್ಪಾಯುಷ್ಯದಾಗೆ ಸಂಗ್ರಾಮಪ್ಪ ಹಿಂಗ ಹೇಳ್ತಾರೆ ನಮ್ಮ ತಂದೆ ಅವರು. ಅದ್ರಾಗ ಲೇಖದಾಗ ಬಿದ್ದಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಇವೆಲ್ಲ ಮಾತು ಅಂದ್ರೆ ಒಂದು ನಾವು ಹಿರುಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಪರಂಪರೆ ಇದ್ದೀನಿ ಕಳಿಸಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಲಿಂಗಾಯತ್ ಸಮಾಜ ಭಾಳ ಮೊದಲು ಹಿಡಿದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ ಸರ್. ಲಿಂಗಾಯತ್ ಸಮಾಜ ಮೂವ್ಮೆಂಟ್ ಇದು ಮೊದಲು ಹಿಡಿದೇ ಇತ್ತು. ರಾಷ್ಟ್ರ ಸಲಿಂದು, ರಾಷ್ಟ್ರ ನಿರ್ಮಾಣ ಸಲಿಂದು, ದೇಶ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಲಿಂದ ಎಲ್ಲ ಹೋರಾಟ ಮಾಡಿನವ್ರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಿರುಗಳು. ಇನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಅನೇಕ ಮಂದಿ ಇದಾರೆ ಅನ್ಕೋರಿ.
ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹಣೆಗಾವ್ ಅಂತ ಊರಿದೆ ಸರ್. ಹಣೆಗಾವ್ ಅಂತ ಸಂಗಪ್ಪ ಅಂತ ಇದ್ರು. ಅವ್ರ ಆ ಮೂಮೆಂಟ್ದಾಗ ಇರ್ತಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾಳ ದೊಡ್ಡ ರಜಾಕಾರದ ಒಂದು ಜಂಗ ಆಗಿತ್ತು ಅನ್ಕೋರಿ ಆ ಊರ್ ಮ್ಯಾಲ. ರಜಾಕಾರದ ಅವ್ರದ್ದು ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಮಂದಿದು ಅನ್ಕೋರಿ. ಅಂದ್ರೆ ಮುಖ್ಯ ಅಂದ್ರೆ ನಮ್ದು ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜನ ಅದಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಇತ್ತು ಅನ್ಕೋರಿ. ಶಟ್ಕರಮ್ಮ ಅವ್ರು ಇದ್ರು ಅಲ್ಲಿ ಒಬ್ರು. ಮತ್ತ ಇವ್ರು ಅಲ್ಕೆ ಹಿಂಗೆಲ್ಲಾ ಒಂದು ಶರಣ ಸಮಾಜದವ್ರು ಅವ್ರು ಪ್ರಾಣ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಅಯ್ಯಾಳಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟ ಮಾಡಿನವ್ರು. ಅವರಿಗೆ जयश्री ताई पुढे घ्या. थँक्यू. आता मी त्यांनी दैवशालाताई पाटील यांना विनंती करते की त्यांनी शरण समर्पण करावे. दैवशालाताई पाटील. हा, सर्वांना शरणो शरणार्थी. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 44. लिंग ऐक्य शरणी डॉक्टर छाया उमाकांत शेटकार यांच्या स्मरणार्थ दत्ती व्याख्यानमाला. आणि आपला आजचा विषय होता भारताचा स्वातंत्र्य लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. आणि याचे अतिथी व्याख्याते होते शरण प्राध्यापक बसवराज कोरे सर. हे जालन्याचे आहेत आणि ते ज्येष्ठ लेखक आहेत, उत्कृष्ट वक्ते आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि मार्गदर्शक पण ते आहेत. आणि आजचे सूत्रसंचालन केले होते शरणी राजश्री पाटील ताई कोगनूर यांनी. खूप छान असे सूत्रसंचालन केलेले आहे. ताईचे खूप खूप धन्यवाद. आणि वचन प्रार्थना शरणी विद्याक्का मगदूम यांनी मधुर आवाजामध्ये सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले होते. आणि संयोजिका आजच्या होत्या स्वागत प्रस्तावना व परिचय डॉक्टर शरणी जयश्रीताई अंगडी पट्टण. त्यांनी खूप परिश्रम घेऊन हा कार्यक्रम आपल्यासाठी एवढा सोयीने सर्वांना उपलब्ध करून दिला. त्याबद्दल ताईचे खूप धन्यवाद. आणि आजचे मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत पट्टण सरांनी खूप मोलाचे सर्वांना मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. कार्यक्रम व्यवस्थापन शरणी डॉक्टर दानम्मा झळकी, शरण रुद्रमूर्ती, शरण कुमार राजांना यांचे पण खूप खूप धन्यवाद. व डॉक्टर छाया शेटकार यांच्या आत्म्याला शांती लाभो असे मी बसवचरणी प्रार्थना करते. आणि आजची व्याख्याते कोरे सरांनी आज आपल्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाबद्दल खूप छान माहिती सांगितली. त्यांनी सांगितलं की 1947 ला भारत हा स्वातंत्र्य कशा प्रकारे मिळाले, भारताला स्वातंत्र्य कशा प्रकारे मिळाले हे खूप छान सविस्तरपणे त्यांनी सांगितले. ज्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे आपण धन्यवाद मानायला पाहिजे आणि हे आपलं आद्य कर्तव्य आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले. मराठवाडा मुक्ती संग्राम हा निजाम सरकार व निर्जम शिंदकी यांच्या शेवटचा काळ होता आणि त्यांच्या 7 पिढ्या यामध्ये होऊन गेल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व जे नेते होऊन गेले, पंडित जवाहरलाल नेहरू सारखे यांनी पण खूप मोलाचं कार्य केलं. आणि रजाकाराची चळवळ कशी उभी टाकली त्याबद्दल सुद्धा त्यांनी खूप छान प्रकारे सांगितलं. स्वयंसेवा पण होती आणि मंदिर हिंदूंना अडथळा निर्माण करण्याचे काम ते करत होते. हिंदूवर अत्याचार झाला होता आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा सरदार वल्लभभाई पटेल यांनी सुद्धा लढवलेला आहे. आणि शिक्षणामध्ये निजामशाहीने खूप छान आपल्यासाठी सोय करून ठेवली आहे असे सुद्धा त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर आशियातील मोठे जे विद्यापीठ आहे ते सुद्धा निजामशाहीने सुरुवात केली होती. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ते अजून पुढे म्हणतात की 12 ते 17 सप्टेंबरला 1948 ला निजाम भारताला शरण आले व त्यांनी मराठवाडा मुक्त करून दिला आणि सर्वत्र तिरंगा फडकवला जातो. आणि निजामाच्या चांगल्या व वाईट बऱ्याच गोष्टी या चांगल्या वाईटापेक्षा आपण चांगल्याच पाहणे महत्वाचे आहे. आणि सरांचा मागे मी नॅशनल ग्रुपवर सुद्धा एक लेख वाचला. त्यांनी खूप छान लेखन केलं होतं आणि मला तो लेख पण खूप छान प्रकारे आवडला. आणि आवर्जून वेळात वेळ काढून सरांनी आपल्यासाठी एवढा वेळ दिला त्याबद्दल मी सरांचे खूप खूप धन्यवाद करते आणि सर्वांना शरणो शरणार्थी करते. शरणू शरणार्थी सर. तर पुढच्या वेळेला आपण अजून एखाद्या विषयावरती नक्की तुम्हाला बोलू आपण. आणि धन्यवाद सर, खूप अतिशय उत्तम तुम्ही मार्गदर्शन केलं. धन्यवाद सर. म्यूट आहे सर तुमचं. सर अनम्यूट हो.
पट्टण सरांनी जे सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला एक स्वतंत्र एखादी पुस्तिका निघावी, शरणांचं योगदान भारतीय नक्की, स्वातंत्र्य नक्की. लढ्यामध्ये. नक्की नक्की त्यामध्ये त्यांची केवळ पुस्तक पण मराठवाड्यात नव्हे, हो हो तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये लिंगायतांचे योगदान. हो त्यांचं एक आता पुस्तक लिहिलेलं आहे कन्नडमध्ये, ते मराठीमध्ये आता आणायचंय. पण ते अनुवाद केलं तर चांगलं हो आहे. हो हो नक्की नक्की सर. त्यांचे लिंगायतांचं योगदान खूप महत्वाचं आहे, म्हणजे बघावं लागेल, आपणच बघितलं पाहिजे. कारण त्यांनी करिअप्पाचा उल्लेख केला वगैरे, आनंद हो वाटला. हो हो हो. धन्यवाद धन्यवाद सर. हो. थँक्यू हो. शरणू शरणार्थी सर. चला.